राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणा मनपूर्वक साष्टांग आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन। उपस्थित वारकरी भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करा। प्रार्थना हा एक महत्त्वाचा विभाग पहाटेच्या वेळेला योग्य समयामध्ये सर्व ऋषीमुनीपासून तर संतांपर्यंत संतांनी काकडा जो ठेवला आहे तो त्या अंगातलाच एक भाग आहे। त्याच्यात मागणं आहे, वर्णन आहे, स्तुती आहे। आज कितीही संख्या असो, काकडा करणारी वारकऱ्यांमध्ये संख्या 1% आहे असं म्हटलं तर काही बिघडणार नाही। वारीची तशी संख्या जरी खूप असली तर काकडा करणारे लोक कमी आहेत। काकड्याच्या सगळ्या अभंगा मिळून भगवत संबंधाचे सगळे अंग आहेत। मुळात हे अंग फार ढिले झाले। आमच्या मठातलं सुद्धा प्रार्थना अंग फार ढिलं आहे। साजरं करणे, आमचे चेलेच प्रार्थना करू इच्छित नाहीत। पहाटे उठावं, ते करावं। आपले 1-2 लोक ते साजरं करतात, एवढाच भाग आहे। खऱ्या अर्थाची प्रार्थना चालू नाही आहे मठात। 3 दिवसात सापेक्षात त्याच्यावर मी जरी प्रवचन इतर वेळेला प्रवचन करावं वाटत नाही, कारण जे 2-5 लोक आहेत, मला संख्येचा मुद्दा नाही, आवडीचा मुद्दा आहे। आवडीचे जर असते ना तर वाटलं असतं की नाही संख्या गौण आहे, पण आवडच राहिली नाही। देहाला धक्का द्यायचा नाही। सगळी कामं देहाला धक्का न देता कशी करता येते। समयात प्रार्थना करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे। पहाटेची विश्रामानंतरची जी वेळ आहे त्या वेळेत संस्कार आणि खरोखरच जर प्रार्थना ती त्यावेळेस झाली ना खूप लागत। दिखाऊ म्हणून आत्ता आपण 4 दिवस करतो, इतर वेळेला वेळ असला तरी उठून प्रार्थनेला यावं असं आमच्या तरुण शिष्यांनाच वाटत नाही। हे कटू सत्य आहे। पण प्रत्येक बाबतीमध्ये शेवटी किती धक्का देणार। धक्का स्टार्ट गाड्यांच्या बाबतीमध्ये फार अवघड असतं। थोडा स्टार्टर देऊन चालू झाणारी गाडीला ठीक आहे स्टार्टरची व्यवस्था, सारखाच धक्का किती देणार। सगळी वारकऱ्यांची आपली अवस्था हीच आहे। महाराजांच्या शक्तीनं ही मंडळी वारीला येतात, म्हणजे सगळ्या धक्का स्टार्ट गाड्या आहेत। याचं कारण मूळ हितेची इच्छाच नाही समाजाला, आणि त्यामुळे सांगण्याची वृत्ती जसं अंतर्मुख होऊन स्वकल्याणाकडं ओढत चालली तसं सांगण्याची इच्छा वृत्ती सगळं कमी झालं।
बोलावं वाटत नाही, संस्थेची परंपरा चालू आहे म्हणून मी बोलत असतो एवढंच. आणि कधी कधी वारीच्या वेळेला 2-5 निवडक लोक चांगले समजणारे येतात म्हणून त्यांच्याकरता बोलायचं एवढंच. नाही तर बोलण्याजोगी परिस्थितीच राहिलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. कोणालाही परमार्थाची तेवढी सूक्ष्म जिज्ञासा नाही, इच्छा नाही. सगळा वरवर व्यवहार झालेला आहे. कलीचा असा जबरदस्त प्रभाव. आळस आवडतो, भोग आवडतो, लौकिक आवडतो, शुद्ध परमार्थ आवडतच नाही असं आहे. प्रार्थना एक फार चांगली संस्कार आम्ही ठेवला, पण तो साजरा होतोय. साधनांगाच्या दृष्टीनं प्रार्थना मठातच होत नाही. मग साधनांगाच्या दृष्टीनं संतांनी जो काकड्याचा प्रसंग ठेवला आहे तोही पार 1% आलेला आहे. हे महिन्याचे वारकरी बिचारे वळण लागले, पहाटे उठून एकटे असले तरी काकडा करतात. कोण आहेत बाकीचे वारकरी म्हणवणारे? काकडासुद्धा करणारं कोण नाही राहिलं. लक्षात घ्या. प्रार्थनांग, स्तुतिअंग. महाराज प्रार्थनांग साधनेमध्ये फार उपयोगी आहे, फार. निवडे आम्ही उत्तर भारतीय, हिंदी भाषा, संस्कृत भाषा, मराठी अभंग या तिन्हींचा समागम आमच्या प्रार्थनेमध्ये आहे. पहिलाच अभंग प्रार्थनेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. बारीक अभ्यास नाही. मला हा वृत्ती शब्द आवडला. तो आज वृत्ती शब्दावर अध्यात्म फार कमी चालू आहे. तत्वज्ञानी काही लोक ते वृत्ती प्रभाकर ग्रंथ थोडाफार पाहतात, शाब्दिक चर्चा, पण वृत्तीचा परमार्थच राहिला नाही. विचाराचा, संकल्पाचा याच्यापेक्षा खोल शब्द आहे हा वृत्ती. तेथे माझी हरी वृत्ती राहो. हा वृत्ती शब्द फक्त हे वेदांताचा शाब्दिक अभ्यास करणाऱ्यांना वृत्ती प्रभाकर नावामुळं हा वृत्ती शब्द माहिती, एवढंच. आपल्या अंतःकरणाची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मनाच्या आगमापाईला संकल्प विकल्प म्हणतात, बुद्धीला विचार म्हणतात, आणि सक्रियतेमध्ये अहंतेच्या अलीकडे ही चित्त आहे. आणि या चित्तात निर्माण होणाऱ्याला वृत्ती म्हणतात. चित्तवृत्ती शब्द एकत्र वापरला जातो नेहमी, लक्षात घ्या. तुकोबराय म्हणले तेथे माझी हरी वृत्ती राहो. या वृत्ती शब्दाचं खोलीच आपण पाहायला तयार नाही, फरक पाहायला तयार नाही. मनाचे संकल्प विकल्प विचार यातला फरक कळत नाही. तर आणि विचाराच्या पलीकडं जायलाच तयार नाही आम्ही. तर विचाराच्या पलीकडं विवेक आहे, विवेकाच्या पलीकडं ही निश्चयात्मिका वृत्ती आहे. ही वृत्ती फार महत्त्वाचं अंग आपल्याला. जसं ते मी देहाचं डायग्राम सांगितलं तसं आपलं अंतरंगातलं चिंतन आपण करत गेलं तर या वृत्तीस्फूर्ती जी आहे, चैतन्याची सक्रियतेचा प्रारंभ या वृत्तीस्फूर्तीतून होतो. आणि त्या जागेवर जर देवाला जोडता आलं ना तर हत्ती के पाव में सबके पाव इतकं ते उपयोगाचं आहे. ही जी मूळ वृत्ती आहे एक, ही वृत्ती फार महत्त्वाची आहे. तर वृत्ती केंद्र बदललं की फार मोठा सगळा बदल होतो.
वृत्तिकेंद्र बदलण्याकरता या प्रार्थनेमध्ये वृत्ती शब्द आला आहे. पहिल्याच सुरुवातीच्या पहिल्या अभंगात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. हा साजरेपणा आणि या साजरेपणाशी वृत्तीचा स्पर्श हा फार महत्त्वाचा भाग आहे. परमात्म्याच्या सगुण रूपाचं सौंदर्य या एका साजिरी शब्दामध्ये मोठं गुंफलं आहे. आणि त्या सत्यतत्वस्पर्शी साजिरेपणा इंद्रियाने अनुभवलेला साजिरेपणा प्रकृतीशी संबंधित आहे. तो क्षणिक आहे. आज त्याला काय साजरं वाटेल उद्या काय साजरं वाटेल हे सांगता येत नाही. परमात्माचा साजरेपणा करणं आणि तिथं वृत्ती राहण्याची प्रार्थना करणं फार सखोल भाग आहे. त्याच्यामध्ये सम शब्द वापरला, सारखं शब्द नाही वापरला. तर समत्व हे मोठं तात्विक आहे. तर समचरण दृष्टी विटेवरी ज्याची पाऊले समान, तर समान म्हणणं सुद्धा थोडं कमी आहे. सम म्हणणं अजून जास्त खोल आहे. जसं परमार्थाचे एक एक शब्दाचा अभ्यास होत चालतो तर त्यातले वेगवेगळे भाग, तर ही समचरण शब्द आहे. हा समचरण शब्द स्थितिवाचक सुद्धा आहे. सगुण रूपाची स्थिती आहे ती सम. तर हा समचरण आणि दृष्टी दोन, मला नख शिखांत पूर्वी शब्द वापरत होते, पण नख सजीवही नाही निर्जीवही नाही, शिखा पण सजीवही नाही निर्जीवही नाही. म्हणून नखशिखांत म्हणण्यापेक्षा वेगळं गांभीर्य समचरणमध्ये दृष्टीमध्ये. साधारण व्यवहारी माणसाच्या बाबतीत नखशिखांत ही पूर्वीची शाब्दिक रचना, त्याच्यापेक्षाही फार वेगळी समचरण शब्दामध्ये समचरण दृष्टी. हे दृष्टी समासणं वृत्तीचा जो भाग आहे ना, चंचल दृष्टी समदृष्टी, जसं भ्रुकुटी योगामध्ये महत्त्वाची मानली जाते. दोन डोळ्याच्या मधल्या केंद्राला भ्रुकुटी म्हणतात. ध्यानामध्ये एक चक्र तिथं निवास करतं षडचक्रापैकी. तर जसं भ्रुकुटी शब्दाला एक वेगळं महत्त्व आहे योग मार्गामध्ये, तसं या समदृष्टीला एक वेगळं महत्त्व आहे. दृष्टी मनप्रभावित असेल तर ती कधी सम राहूच शकत नाही. तेव्हा आपली दृष्टी सम होणं आणि त्याची समदृष्टी आपल्यावर पडणं, साजरी आपल्या समत्वामुळं नाही आहे, त्याच्या समत्वानं ती साजरी आहे. विटेवर उभं राहिलेले हे सगुण परब्रह्म सावळे परब्रह्म आवडे या जीवा. तर या परब्रह्माचं प्रार्थी
अपेक्षित केंद्र करताना समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तर विटेवर ही साजरेपणा जो आहे हा विलक्षण आहे, जो भक्ताधीन होऊन स्वीकार केला आहे. या आपल्या पवित्र धामामध्ये पुंडलिकाच्या भक्तीच्या आधारानं स्वीकार केला आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कलियुगाकरता. देवाची दृष्टी जर सम नसेल तर कलियुगामध्ये विभाग पडले तर 1% लोक देवाच्या बाजूचे राहतील. ती सम ठेवली तरच आपल्यासारख्या पापी माणसांचा लाग तिथपर्यंत आहे. तर तुझ्यातला साजरेपणा काय आहे? संतांनी या रूपाचा साजरेपणा समचरण दृष्टी या शब्दात घातलाय. कन्हैया साजरा आहे, सुंदर आहे, पण या समचरण दृष्टीतलं साजरेपण कलियुग प्रधानतेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं. बन्सीवाला पाय तिरपा करून उभा असलेला, वीरासनात धनुष्य घेऊन ध्यानात येणारा, या सगळ्यापेक्षाही या समचरणाची आवश्यकता कलियुगातल्या पापी जीवांवर कृपा करण्याकरता जर विषमता वाटली त्याला तर फार अवघड आहे. तर तुझ्यातला या अवतारातला साजरेपणा काय तर समचरण दृष्टी. या अवतारातला साजरेपणा समचरण दृष्टीमध्ये. हे विधिवाक्य झालं, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आणि मग प्रार्थनेचं धाडस केले, तेथे माझी हरी वृत्ती राहो. मी तिथं स्थिर व्हावं त्या समचरण दृष्टीच्या साजरेपणात. आणि तिथं वृत्ती शब्द आला. हा वृत्ती शब्द अध्यात्मातला सखोल शब्द आहे. या सगळ्या अनुशासनाचं सूत्र या चित्तवृत्तीमध्ये. जसं एखादा ऑफिसर, त्याच्या खालचा ऑफिसर ऑफिसमध्ये रोज असतो आणि मोठा ऑफिसर कधीतरी त्याच्या खोलीतून या सगळ्या ऑफिसच्या लोकांकडे पाहतो. पण तो जो पॉईंट आहे महत्त्वाचा त्याच्या अधिकारातला, तो फार महत्त्वाचा. तसं वृत्ती हा आपल्या स्थूल आणि सूक्ष्म देहातला एक मोठा ऑफिसर आहे. त्याची सही फार महत्त्वाची आहे. सगळा कालचा कारभार चालताना तो कधी कधी मॅनेजर तुमच्यापर्यंत कधी दिसत सुद्धा नाही. काही कंपन्याचे मालक कित्येक दिवस नोकरांना पाहायला मिळत नाही. काही कंपन्याचे हेड मॅनेजरसुद्धा कधी नेहमी गाठ होत नाहीत. पण त्याच्या एकेका संकेतावर सगळी कंपनी चालते. तसा वृत्ती हा एक मोठा ऑफिसर आहे आपल्या या डायग्राममध्ये. सूक्ष्म देहातले जे 4 वर्ग आहेत, स्थूल देहाचे 10, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, आणि सूक्ष्म देहाचे 4 आहेत. आणि त्या 4मध्ये सुद्धा काम करून घेणारा सेकंड लेव्हलचे मॅनेजर खूप असतात.
काही काही कंपन्यांमध्ये सेकंड टर्मचे 500-600 मॅनेजर आहेत सेक्शनवार. तसं हे मनाचं जे कार्य आहे ना ते सेकंड लेवलच्या मॅनेजरसारखं आहे आणि वृत्ती म्हणजे हेड मॅनेजरसारखी आपल्या या सगळ्या ह्याच्यात, ते लक्षात. आणि या वृत्तीवर फार सगळं खालचं सूत्र हालत असतं. तर पहिल्यांदा ही वृत्ती अहममध्ये प्रकृतीस्पर्श झाल्यानंतर या वृत्तीद्वारा सगळे कामं सुरू होतात. आत्मा, अहंता आणि चित्तवृत्ती हे वरचे 3 गट आहेत. आणि मग सारासार विचार करणारा बुद्धीचा स्तर, त्याच्यानंतर मनद्वारा इंद्रियाकडून आचरवून घेणारे संकल्प विकल्प, अशी ही रचना आहे सगळी. तर वृत्ती हा मोठा ऑफिसर आहे. कधी कधी कंपनीच्या लोकांना तो नेहमी दिसतही नाही, पण त्याचं नियोजन त्याचं फार महत्त्वाचं. तसं आपल्या या जीवनामध्ये तिथून बदल होणं, प्रार्थीचा मुख्य बदल जो आहे तो त्या चित्तवृत्तीमध्ये. म्हणून योगाची व्याख्या करत असताना हा वृत्ती शब्द आला. योगश्च चित्तवृत्ती निरोधा असं आहे. तर वृत्ती निरोध, समाधीपूर्वी शेवट कुठं जायचं तर योगश्च चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्ती निरोध झाला की काम होतं. वृत्ती शब्द नाहीच कळत फार ठिकाणी, कमी जागेवर हा वृत्ती शब्द आला आहे. आणि त्या वृत्ती शब्दाचं कार्य, वृत्तीचं केंद्र, जसं झाडाची साधारण मुळं जमिनीच्या वरपर्यंत येतात, गाणमुळं कधी दिसतच नाही पण त्याच्यावर सगळा झाडाचा आश्रय आहे, तसा हा वृत्ती प्रकार आहे. तर प्रार्थी रूपामध्ये प्रार्थना करताना तेथे माझी हरी वृत्ती राहो, त्या सगळ्या देहाला भगवंताशी जोडणारं सगळ्यात प्रधान केंद्र असेल ते ही वृत्ती आहे. तुकोबरायाने मुळावर घाव घातला देवाजवळ प्रार्थना करताना, तेथे माझी हरी वृत्ती राहो. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय आहे की ती आंधळ्याची गोष्ट सांगतात ना की त्याला देव भेटला आणि देव म्हणला तुला काय मागायचं ते एकाच वाक्यात माग. ते चतुर जसं म्हणलं ना, काही नाही, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र बसले असले दिसले मला पाहू दे, एकाच वाक्यात मागितलं. म्हणजे इतक्या गोष्टी मागितल्या. आंधळेपणाला पहिल्यांदा डोळसपणा मागितला आणि नंतर पुत्र आणि नातू हे मागितलं, राज्यही मागितलं, एका वाक्यात सगळं मागितलं. माझ्या नातवाच्या डोक्यावरून राजछत्र असलेलं मी पाहावं, एवढं एका वाक्यात. तुकोबारायाने म्हटलं प्रार्थना करायची तर सुट सुट किती रडगाणं गायचं, म्हणून एका शब्दात सगळ्याचा समावेश केला. तेथे माझी हरी वृत्ती राहो, बस. लक्षात घ्या. हत्ती के पाव में सबके पाव, 100 सोनार के और 1 लोहार के, अशी जी म्हण आहे. आपण अनुवाद करतो पण वृत्तीच्या ताकदीचाच आपल्याला अंदाज नाही आहे. हे सगळा बिघाड सुरुवात होती ती त्या वृत्तीतून होते. हिला सुधारलं की सगळं सुधारलं. म्हणजे जसं आपण म्हणतो हार्ट ऑफ द सिटी,
तसं या आपल्या शरीररूपी सिटीचं हार्ट काही असेल ना, तर ही वृत्ती आहे. लक्षात घे. तेथे माझी हरी वृत्ती राहो, बस. तर या वृत्तीला जोडणं सर्वात महत्त्वाचं. इतर सगळे वस्तू ज्या आहेत ना वेगवेगळ्या, या सगळ्या माईक पदार्थात बसवल्या. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. मुख्य या सगळ्या पहिल्या अभंगातच एकच मागणीचा शब्द आहे, तेथे माझी हरी वृत्ती राहो, बस. निषेधांगानं मग ब्रह्मादिक पर्यंत तिथं वृत्ती झडू नको, तेथे माझी हरी वृत्ती झडू दे मागितलं. आणि एका शब्दात मागण्याचं पूर्वतयारी जर काही असेल तर तुकोबराय म्हणले, आमची चिंतन घटना कुठपर्यंत गेलेली आहे की मला याचं मर्म कळलं आहे. का म्हणे, हे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म आणि धर्म, म्हणजे कर्म धर्माच्या पलीकडं वृत्ती, हे पहिलं लक्षात घ्या. कर्म धर्म नाशिवंत ही धारणा, आणि कर्मधर्म संपल्यावर सुद्धा देहाबरोबर शिल्लक राहते ती वृत्ती आहे. म्हणून तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत. इथं सुद्धा फार थोडक्यात जगत मिथ्यत्वाचं संकेत केला, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि भगवत संबंधाकरता अनिवार्य एका शब्दात जर काही मागितलं असेल तर या वृत्ती शब्दाने मागितलं. वृत्ती सुधारली की सगळं सुधारतं मला, हे लक्षात घ्या. जसं मशीनच्या पार्टपेक्षा मशीनची जी एनर्जी आहे ना, मग ती पेट्रोल असेल, जे वाटेल ते इलेक्ट्रिक असेल, ही सर्वात महत्त्वाची आहे. एक इलेक्ट्रिक नसलं तर करोडो रुपयाचे मशीन बंद असतात. तर मशीनच्या सगळ्या सक्रियतेचं सूत्र आहे एनर्जी. तसं आपल्या सगळ्या चालू शरीराचं सूत्र आहे वृत्ती. ह्या वृत्तीवर फार अवलंबून आहे. या सगळ्या परमार्थाचं मर्म जर काही असेल, हार्ट, तर ही वृत्ती आहे. म्हणून मागून मागायचंच असेल प्रार्थना, असं मागावं की ज्या एका मागण्यात सगळं मागणं येईल. तर तुकोबरायांनी एका शब्दाच्या मागणीत सगळं मागितलंय. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, बस. ही वृत्ती तिथे चिकटली नाही, सगळं चिकटलं मला. पतिव्रतेचं काय हो, वृत्ती पतीच्या चरणावर स्थिर झाली की सगळा प्रपंच सफल. आणि वृत्ती स्थिर नसली की कितीही प्रपंच असला तरी सगळा विषम, कधी काय गडबड करेल सांगता येत नाही. पातिव्रत्याचं एका भाषेतलं सूत्र पतीशी वृत्ती जुळणं. तसं परमार्थाच्या भक्ताचं एक महत्त्वाचं सूत्र पाहायचं असेल तर वृत्ती देवाशी चिकटणं, बस. हे चिकटलेलं शरीर परत येईल, चिकटलेलं मन परत येईल, चिकटलेल्या बुद्धीला सुद्धा विकल्प होईल. पण वृत्ती एकदा चिकटली ना की मग हे सगळ्याचा पराभव होईल. म्हणून देवाजवळ प्रार्थना मागायचंच काही असेल तर मुख्य हे मागितलं पाहिजे, तेथे माझी हरी वृत्ती राहो, बस. आणि या
वृत्ती राहण्याची पूर्वतयारी आहे जगताच्या बाबतीतल्या चिंतनाची. हे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मन जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्म आणि धर्मात किती परमार्थ आहे, फार मोठा परमार्थ आहे. म्हणजे हे जे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन हा जो श्लोक आहे ना, अर्जुनाला निस्त्रैगुण्य व्हायला सांगितलं. म्हणजे कर्मधर्माच्या पलीकडे नेऊन टाकलं असं आहे. तर हे निस्त्रैगुण्यपणा म्हणजे जवळजवळ जसं वेदामध्ये 80,000 मंत्र हे कर्मप्रधान आहेत, त्याच्या अंतर्गत धर्म आहे सगळा. आणि हे 80% सगळं मिथ्या आहे, जे जे कर्मधर्म नाशिवा. त्याचा शेवट ततक्किम ततक्किम. किती उत्तम कर्म केले तरी ततक्किम, आणि किती उत्तम धर्म आचरला तरी ततक्किम असं आहे. मग कशात काय आहे? त्या कर्मधर्माच्या पलीकडं असणाऱ्या वृत्तीच्या हालचालीत सगळं काही आहे. ही वृत्ती एकदा हल्ली ना बरोबर तिथं चिकटली की सगळं आपोआप सुधरेल असं आहे. तेथे माझी हरी वृत्ती राहो बस. तर या वृत्तीच्या ज्ञानाला वृत्ती प्रभाकर म्हटलंय. पण वृत्तीच्या चिकटणं हे त्या ज्ञानापेक्षाही जास्त श्रेष्ठ आहे. वृत्तीचं सगळं डिटेल क्रिया कळली तर किंपण शिल्लकच राहील. तर नुसत्या वृत्तीची रचना कळून उपयोग नाही, ती वृत्ती त्याच्याशी चिकटण्यात कल्याण आहे. म्हणून प्रार्थी भावामध्ये तुकोबरायांनी मर्म ओळखून विचार केला आहे आणि हे मागितले, तेथे माझी हरिवृत्ती राहो. प्रार्थनेमध्ये रोज आपण हा अभंग म्हणतो, कधी त्याचा बारीक विचार करत नाही. तर ही वृत्ती राहण्याला खूप 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 महत्त्व आहे. आणि वृत्ती जर राहिली तर बाकीचे सगळं जे ना कर्मधर्म अलीकडं असल्यामुळं अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देव. हे सगळे एका माईक शब्दाने, जसं ज्ञानोबारायांनी ही सगळी इमारत मरणावरती या एका शब्दाने पाडून टाकली. लावण्य मान्यता विद्यावंत 7 मजली इमारत, सखे स्वजन पुत्र कलत्र, विषय भोग वयसा व्यर्थ, आणि कार्यकारण भावामध्ये एकच सांगितलं, देहासहित मरणावरती. ती एका फटक्यात पाडली ते. मग त्याचं वर्णन जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती. हे चिंती काय वृत्ती आहे. चरण कमळ बाप रखमा देवी वराचे. चित्त या अंतःकरणाच्या अंगावर फार कमी लोक जातात. अध्यात्मामध्ये या सगळ्या 4ही शब्दांचं असं विचित्र मिश्रण आहे की सगळा गोंधळ आहे. कितीतरी शब्द कोणकोणत्या अर्थाने कसे वापरलेत. क्रमानं जर अंतःकरणाचं ॲनालिसिस आपल्याला जर डायग्राम पाहायचा असेल ना, तर बुद्धीपेक्षा चित्ताच्या वृत्तीला, चित्ताला फार महत्त्व आहे. माझे चित्त तुझे पायी. हा चित्त शब्द जो आहे ना प्रार्थनेतला, राहो ऐसे करी काही हे म्हणणं आणि तेथे माझी वृत्ती राहो हे म्हणणं सारखं आहे. चित्ती तुझे पाय डोळा रोपायचे मोक्या मोक्याच्या वेळेला.
भगवंताने अंतःकरणातला महत्त्वाचा पॉईंट म्हणून जेव्हा विचार केला, आधीच्या भक्त लक्षणात मय्यर्पित मनोबुद्धी मय्येव मनारस्व हे शब्द आले, पण 18व्याच्या शेवटी मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात परिष्यसी. तर मच्चित्त हा महत्वाचा अंग. सर्व मोठे डोंगर तू तरुण नसेल, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात परिष्यसी. तर या चित्ताची स्थान, त्याची खोली, त्याची क्रिया, हेड ऑफिसरचं कार्य फार कमी ठिकाणी वर्णन केले आणि फार कमी ठिकाणी याची नोंद त्या लेव्हलवर झालेली आहे. लोकांना त्याची नोंदच होत नाही. अध्यात्माचा फार सखोल अंग आहे चित्तवृत्ती. म्हणून योगाचं सूत्र, एका योगाची व्याख्या करताना योगश्च चित्तवृत्ती निरोधा या एका शब्दात योगाचं सूत्र वर्णन केलं. योग म्हणजे काय, तर चित्तवृत्तीचा निरोध. तर हा निरोध अष्टयोगा अष्टांग योगाच्या क्रमाक्रमाने करणं एक वेगळा विषय. इथं तुकोबरायाने तो प्रार्थनेतून केला. तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि करणं लगे माई, तेथे माझे अर्थ नको देऊ. संतांच्या एकेका शब्दाचा महिमा आपल्याला जर विशेषत्वानं कळाला तर फार लाभ होतो. त्या प्रार्थनेतले हे एक एक शब्द फार विलक्षण आहेत महाराज. जितकं बारीक बारीक चिंतन करावं तितकं थोडं आहे. काय आम्ही म्हणतो, या खऱ्याला जरी कळालं ना तरी प्रवचन सफल आहे. बस त्याचा जो गहिराई आहे ज्या दृष्टीनं व्हायला पाहिजे त्या दृष्टीनं, तर या वृत्तीचा विचार फार बारकाईनं थोडासा लक्ष द्या. योगश्च चित्तवृत्ती निरोधा, योगातलं ते अंतरंग सूत्र तुकोबरायाने प्रार्थी होऊन देवाकडून राबवलं. तिथे माझी हरिवृत्ती राहो, हरीकडून राबवलं आणि करणं लगे माईक पदार्थ, तिथे माझे आर्त नको द्या. हा पहिला जो प्रार्थनेचा अभंग आहे आणि त्यातल्या पहिल्या चरणातलं पूर्वार्धातलं पहिलं वाक्य हे सगळ्याच सार आहे महाराज. घागर में सागर असल्यासारखं, तिथे माझी हरिवृत्ती राहो. बस प्रार्थीची सर्वात श्रेष्ठ कमी शब्दात सर्व प्राप्त करणारी जर प्रार्थना असेल ना तर एवढा अर्धा तुकडा पुरेसा आहे. तेथे माझी हरिवृत्ती राहो. बस समचरण दृष्टी विटेवरी साय, तेथे माझी हरिवृत्ती राहो. बस बाकीचं मग निषेधांगाचं मागणं आणि नलगे माईक पला. आणि ते नलगे इतका विचार मी पहिलाच करून ठेवलायचे जे कर्मधर्म नाशिवंत. त्यामुळे ही माझी तयारी पहिलेच झाली. आणि नलगे माई गाडी सगळ्यात मोठी, सगळ्यात सूत्रात जर कुठं विशेष असेल तर तीच आहे. तेथे माझी हरिवृत्ती राहो. बस एक काम झालं ना, एक सदे सब सदे. बस जसं त्या अभंगात नकळे ते कळे येईल उगले, नामे या विठ्ठली एकाचे, एक सदे सब सदे. एक साधलं की सगळं साधलं. तसं अध्यात्मातलं प्रार्थीला जर थोडक्यात काही मिळवायचं असेल तर एवढं मिळवलं की ते जीवन कृतार्थ झालं. तेथे माझी हरिवृत्ती राहो. बस तुकोबरायांची सूक्ष्म चिंतनाची दिशा आणि ते चिंतन कळणं मला त्यांच्या कृपेनंच कळतं. जेव्हा खूप चिंतन आपलं चालतं ना तेव्हा त्या एकेका शब्दाच्या गहिराई कळतात. असं आहे.
प्रार्थनेचं प्रवचन असल्यामुळं असलेल्या वेळात चित्तवृत्तीच्या दृष्टिकोनातून जो विभाग मला अंतःकरणात स्फुरला तो आपल्यापर्यंत मांडला. समजून घ्याल तर याचा फार मोठा लाभ आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय श्री राधेश्याम.